नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना ईशाच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करत असते. ईशाला म्हणते की बघ, आपण दोघांनी जर शेअर मागितले तर आप्पांकडे दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही आणि मग मात्र आप्पांना आपलं ऐकावंच लागेल. ईशा म्हणते की खरंच असं होईल. तेव्हा संजना म्हणते की अगं ऑफकोर्स होणार. समजा हा बंगला जर आपण बिल्डरला दिला तर तुला खूप मोठा फ्लॅट मिळणार, एसी, बाथटब अँड हॉल, खूप 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 काही तुला भेटणार. एवढंच नाही तर बिल्डरकडून तुला पैसेही भेटणार, त्याचाही वेगळाच हिशोब. आणि एवढंच काय तर अनिशकडून सुद्धा तुला डिवोर्स झाल्यानंतर पैसे मिळणार. म्हणजे बघ, तू तर मालाच. आता तूच विचार कर की तुला हवं त्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असतील. जरा विचार कर ईशा. तेव्हा ईशा म्हणते की हो ग, मी तर या सगळ्या गोष्टींचा कधी विचारच नाही केला. संजना म्हणते की मग अगं आता विचार कर आणि अभिला सुद्धा सांग, त्यालाही विचार करायला लाव, त्याला फोर्स कर ह्या सगळ्या गोष्टींसाठी. अगं तू अभिला करू शकते कन्व्हिन्स आणि तुझ्याकडे आहे ती पॉवर. अगं तू टॅलेंटेड आहेस, तुझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे. उगाच काय तू एवढा मोठा बिझनेस चालवते का? तू अभिला सांग की आपण आप्पांकडे आपला शेअर मागूयात आणि मग सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होतील अगं. आणि बघ ना, हे आपण कसं आयुष्य जगतोय, आपण हे डिझर्व नाही करत अगं. मग तूच विचार कर, तुझा एक बाथटब असेल, तुझी बेडरूम, अटॅच टॉयलेट, बाथरूम, आपला एक मोठा टॉवर असेल, मग आपल्या टॉवरच्या टेरेसवरून त्यांचा टॉवर दिसेल. आता ईशा अगदी स्वप्नात हरवलेली असते आणि आता हे आपल्याला हवंय या एका जिद्दीवर आता ती अडलेली असते. तर संजनाने तिचं काम केलेलं असतं. ईशाला तिने लालच दाखवलेली असते आणि ईशा सुद्धा आता संजनाच्या बोलण्यामध्ये आलेली असते आणि शेअर मागायला ती तयार असते. इकडे अनिश, अरुंधती आणि अनघा तिघही गाडीमधून चाललेले असताना अनिश अरुंधतीला म्हणतो की आजी तुम्हाला विचारत होती. हा, अरुंधती म्हणते की हो रे, मलाही जायचं होतं त्यांच्याकडे, पण या सगळ्या गडबडीमध्ये राहूनच गेलं. पण तू त्यांना निरोप नक्कीच दे की मी त्यांना भेटायला नक्की येते. अनिश म्हणतो की हो चालेल, मी सांगतो त्यांना. अरुंधती विचारते की आश्रमात जातात ना त्या, आणि बरं आहे ना त्यांना? तेव्हा अनिश सांगतो की हो, आश्रमात जातात म्हणून त्यांना खूप कम्फर्टेबल वाटतं. अनघा म्हणते की खरंच कमाल आहे हा सुलेखाताईंची, त्यांनी अगदी स्वतःला आश्रमाच्या कामात अगदी वाहून घेतलंय. अरुंधती म्हणते की हो ग, अशी माणसं खूप कमी असतात. काही लोक फक्त दिखाव्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. अरुंधती म्हणते की जाऊ दे, एवढं तरी चांगलं आहे की कशात तरी त्या बिझी राहत आहे आणि त्यांचं मनही रमतंय. बरं अनिश, तुमची कोर्टाची तारीख कधी आहे? तेव्हा अनिश म्हणतो की उद्याच आहे. अरुंधती म्हणते की खरंच या मुलीच्या डोक्यात काय आहे ना, कधी कधी काही कळत नाही. मला खरं तर खूप वाईट वाटतं रे, जे माझ्या बाबतीत झालं ते तिच्या बाबतीत होऊ नये असं मला वाटतं. परंतु माझी गोष्ट मात्र वेगळी होती रे. अनिरुद्धने माझ्यासोबत जे काही वागले होते त्यामुळे मी त्यांना सोडलं. परंतु तुझ्या बाबतीत तर तसं नाहीये ना, तू अनिरुद्ध सारखा नाहीयेस. तू तिच्यावर एवढं प्रेम करतोस, परंतु ती काय करते बघ ना. तर अनघा म्हणते की अगं ताई, तू कशाला एवढा विचार करते? आपण सगळ्यांनी तिला समजावलंय ना. अगं आता तिला नाही जायचंय पुढं, तर आपण तरी काय म्हणणार? अनिश म्हणतो की मॅम, मला ईशावर कुठल्याही गोष्टी लादायच्या नाहीये. तिला जर माझ्यासोबत राहायचं नाहीये तर मी का तिला फोर्स करू? आता जेव्हा गाडीमध्ये हे सर्वजण बसलेले असतात, चाललेले असतात, त्याच वेळी अरुंधती म्हणते की थांब थांब अनिश, गाडी थांबव. अनिश गाडी थांबवतो आणि म्हणतो की काय झालं मॅम? तेव्हा अरुंधती म्हणते की जरा गाडी मागे घे. अनिश गाडी मागे घेतो. एका रेस्टॉरंटमध्ये संजना आणि मिहिका बसलेले असतात. तर अरुंधती म्हणते की अरे, ती संजनाच आहे ना, आणि तिच्यासमोर बघ ती कोण आहे, ती फूड क्रिटिक आमच्या रेस्टॉरंटमध्ये आली होती ना, ती मिहिका आहे तिच्यासोबत. अनिश म्हणतो की बापरे, म्हणजे इथे सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहे आणि आपल्याला यातून हे समजतंय की हे सगळं तिनेच घडून आणलंय. अरुंधती म्हणते की नाही अनिश, आपण डायरेक्ट असा संबंध नाही लावू शकत. जोपर्यंत आपल्या हातात कुठला पुरावा येत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. अनघा म्हणते की याचा अर्थ ताई ह्याच आपल्या घरी आलेल्या असणार. आजी मला सांगत होत्या की संजनाताईंची कोणीतरी रिपोर्टर मैत्रीण आहे आणि ती आपल्या घरी सुद्धा आली होती आणि म वरून काहीतरी तिचं नाव आहे असं सुद्धा मला म्हणाल्या होत्या. म्हणजे ती तर मिहिकाच असणार ना, असं अरुंधतीला विचारल्यावर अरुंधती म्हणते की हो, असं असू शकतं. तेवढ्यातच अरुंधतीला निशाचा कॉल येतो. निशाचा कॉल आल्यावर निशाने अर्जंट अरुंधतीला बोलवलेलं असतं. त्यामुळे लगेचच अरुंधती आता तिकडे जायला निघते. इकडे यश आरोहीला म्हणत असतो की आरोही, ऐकलं तू डॉक्टरांनी काय सांगितलं? नीट जेवण करायचं आहे, कशातही हयगई करायची नाही, कारण तू आता एकटी नाहीयेस तर 2 जीवांची. हे ऐकल्यावर आरोही खूप हसायला लागते. यश म्हणतो की काय झालं, काय हसायला? आरोही म्हणते की नाही, तू काही चुकीचं नाही बोलत आहे, परंतु आपल्या आजी जसं बोलतात ना तसंच बोलतोस तू. आजींच्या संगतीचा काही परिणाम वगैरे झालाय की काय तुझ्यावर? त्यावर यश म्हणतो की आजींच्या असण्याचा काही परिणाम नाही झालाय, परंतु तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय. आरोही म्हणते की यश, आजी पण मला किती खाऊ घालतात, अगदी माझ्या गळ्याशी येतं हा सगळं, मला नाही रे खाऊ वाटत एवढं.
यश आरोहीला म्हणतो की चल उगाच आता काही पण बोलू नको, मला तुझी तर काळजी घ्यायचीच आहे, सोबत आपल्या बाळाचीही घ्यायची. मला तर आपलं बाळ ना असं मस्त गुटगुटीत पाहिजे, अगदी जाहिरातीत जसं दाखवतात ना तसं. आरोही म्हणते की यश, आपल्याला आपल्या बाळासाठी खूप काही गोष्टी करायची, आपण फार मेहनत घेऊयात, त्याला सगळी सुख देऊयात. यश म्हणतो की आरोही यश देशमुख, तुम्हाला अजिबात या गोष्टींचा ताण घ्यायचा नाही, डॉक्टरांनी तुम्हाला बजावलंय की नाही, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी बघेल, तू आता फक्त आणि फक्त स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष द्यायचं. आरोही यशला म्हणते की यश, मी असा विचार करत होते की काही वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स असतील का, बघावेत का, म्हणजे जर घरी बसून काम करता येत असेल तर काही हरकत नाही ना. यश म्हणतो की काही हरकत नाही, परंतु त्या सगळ्याने तुला ताण येणार नाही, एवढी फक्त काळजी घे. आरोही म्हणते की हो रे बाबा, मी स्वतःची आणि तुझ्या बाळाची दोघांचीही काळजी घेईल. यश म्हणतो की गुड गर्ल. आरोही म्हणते की चल मग आता पाणीपुरी खायला जाऊयात. तेव्हा यश म्हणतो की अगं, मी तुला आता गुड गर्ल म्हणालो, पाणीपुरीवाला कळकट मळकट असतो ग, नको ग ते पाणीपुरी, मी तुला घरी पाणीपुरी खाऊ घालतो, चल. आरोही यशला म्हणते की यश, पण मला आता खाऊ झालंय ना. तेव्हा यश म्हणतो की नाही नाही, असं कसं, आज आपल्या घरी जन्माष्टमी आहे की नाही, जन्माष्टमीची आपल्याला तयारी करावी लागेल की नाही, चल बरं, आजी घरी वाट बघत असेल. तेव्हा आरोही म्हणते की ठीक आहे, परंतु पाणीपुरी पेंडिंग आहे हा. यश आरोहीला म्हणतो की ठीक आहे बाबा, मी स्वतः तुला करून देणार, आता तरी चालायचं. आणि मग आता ते दोघंही तिथून निघून जातात. इकडे अरुंधती ही रेस्टॉरंटमध्ये आलेली असते. नितीन तिला म्हणत असतो की अरुंधती, फूड कॉर्पोरेशनमध्ये माझ्या खूप ओळखीचे आहेत, त्यांना मी आपल्यासोबत झालेल्या सगळ्या गोष्टींची खबरही दिली. नितीन म्हणतो की ते काही नाही म्हणाले, पण हरकत नाही, मी त्यांना एकदा दोनदा जाऊन अजून भेटतो. पण अरुंधती, मी त्यांना हे देखील सांगितलं की रेस्टॉरंटचे रेप्युटेशन हे गेल्या काही वर्षापासून खूप चांगलं आहे आणि हे सगळं मुद्दाम काहीतरी घडलं असेल असं त्यांनाही शंका येते. अरुंधती म्हणते की पण नितीन, अरे हे सगळं होऊन काही उपयोग आहे का, आता आपण कितीही काही केलं तरी सुद्धा रेस्टॉरंटमध्ये लोक काही येणार नाही, कारण त्यांनी तर आपल्याकडे आता पाठ फिरवली आहे. नितीन अरुंधतीला म्हणतो की अरुंधती, मग आपण सोडून द्यायचंय का, मला सांग, हे कोणीतरी केलंय असा संशय तुझाही आहे की नाही. अरुंधती म्हणते की हो. नितीन म्हणतो की मग आधी आपण त्या माणसाला शोधून काढूयात. हे बघ, अशा बातम्या वनव्यासारख्या पसरत असतात, पण त्या विजायला जास्त वेळ लागत नाही आणि लोकांची मेमरी फार शॉर्ट टर्म असते. उद्या जर वेगळ्या कुठल्या रेस्टॉरंटची बातमी त्यांच्या हाती लागेल आणि मग त्यावर त्यांचं लक्ष जाईल, तोपर्यंत आपल्याला सिद्ध करायला वेळ भेटतोय की तोपर्यंत आपण काही केलं नाहीये हे सिद्ध करायलाही आपल्याला वेळ भेटतो. अरुंधती म्हणते की परंतु आपण कसं शोधून काढायचं की हे सगळं कोणी केलंय. त्याच वेळी निशा तिथे येते आणि म्हणते की सॉरी मॅडम, मला यायला उशीर झाला कारण खूप ट्रॅफिक होतं. अरुंधती म्हणते की बोल, काय म्हणत होतीस तू. तेव्हा निशा आता नितीनकडे बघू लागते. तेव्हा अरुंधती म्हणते की अगं काही नाही, बोल, काय बोलायचंय, माझा भाऊच येतो. निशा आता अरुंधती जवळ बसते. अरुंधतीला ती म्हणते की मॅडम, मला माहिती आहे की तुम्ही आता सध्या खूप टेन्शनमध्ये आहात, आपलं रेस्टॉरंट कधी सुरू होईल काही माहीत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की सॉरी निशा, माझ्यामुळे तुमचा जॉबही गेला, परंतु जर तुला कुठे दुसरीकडे जॉब भेटत असेल तर तू घे. मी अशोक, उमेश आणि मॅनेजर यांना सगळ्यांना देखील सांगितलंय. तेव्हा निशा म्हणते की नाही नाही मॅडम, दीपक, मी आणि मॅनेजर आम्ही तुमच्या सोबतच राहणार आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. परंतु मॅडम, तुम्हाला तो अशोक माहिती आहे का, त्याने त्याचा वडापावचा स्टॉल सुरू केलाय. अरुंधती म्हणते की अरे वा, चांगलंय की मग. जेव्हापासून आपल्या रेस्टॉरंटमध्ये हे घडलंय तेव्हापासून तो गायब आहे आणि त्याचा फोनही लागत नव्हता, त्याने तो बंदही ठेवला होता आणि आज अचानक त्याने वडापावचा स्टॉल टाकलाय असं कळलं. म्हणजे हे सगळं अचानक होतंय असं नाही वाटत. मॅडम, मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते. म्हणजे तुम्ही अभि सरांना नोकरीवर ठेवलं होतं हे त्यालाही आवडलं नव्हतं आणि तो तुमचा सुद्धा खूप रागराग करायचा, म्हणून मला अशोकवर संशय येतोय. अरुंधती म्हणते की अगं निशा, पण तो असं का करेल, स्वतःची नोकरी कशाला धोक्यात घालेल. नितीन म्हणतो की थांब निशा, तुला नक्की काय म्हणायचं, तुला असं म्हणायचंय की त्या अशोकला कोणीतरी हे काम करण्यासाठी पैसे दिले असतील. निशा म्हणते की हो सर, मला असंच वाटतंय, कारण मी त्याला ओळखते, त्याची एवढी पण परिस्थिती नाहीये आणि वडापावचं स्टॉल सुरू करायचं म्हटल्यावर किती पैसे लागतात, तुम्ही एकदा त्याचा स्टॉल जाऊन बघा. मला तर असं वाटतंय की आपल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही झालं त्यामध्ये नक्कीच अशोकचाही हात असणार. नितीन विचारतो की त्याचा स्टॉल कुठे आहे. तेव्हा निशा सांगते, आपल्या रेस्टॉरंटच्या पुढून जर गेलं ना तर एक मारुतीचं मंदिर आहे आणि मग तिथे एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या डाव्या साईडला एक स्टॉल आहे, तो स्टॉल अशोकचाच आहे. तर आता अरुंधती आणि नितीन दोघेही रस्त्यावर आलेले असतात. अरुंधती नितीनला म्हणते की नितीन, अशोकची परिस्थिती ही हलाख्याची होती हे मलाही माहित होतं. मिहीरकडे सुद्धा तो आताच कामाला लागला होता, म्हणजे कामामध्ये सुद्धा तो चालढकल करायचा, परंतु मी समजून घ्यायची. तो तर अगदी साधा होता रे, त्याची परिस्थिती तर फार हलाख्याची होती. तेवढ्यातच त्यांना अशोक पुढे स्टॉलवर दिसतो आणि त्याचा वडापावचा स्टॉल बघून नितीन म्हणत असतो की तू तर म्हणत होती त्याची परिस्थिती हलाख्याची होती म्हणून, मग त्याच्याकडे एवढे पैसे कसे काय आले, मग त्याने कसा काय हा स्टॉल टाकला. तर अरुंधती म्हणते की अरे मग टाकणारच ना, कारण त्याचा इकडचा जॉब गेला ना, कदाचित कर्ज काढून त्याने गाडी टाकली असेल.
त्यावर नितीन म्हणतो की एक्झॅक्टली, आपल्याला काहीच माहीत नाहीये या गोष्टीबद्दल. हे बघ अरुंधती, जरी आता तुझ्या हातून काही घडलं नसेल तरी कोणाच्या हातून तरी हे घडलंय हे मात्र नक्की आहे. आता त्याच व्यक्तीला आपल्याला शोधायचंय. तर अरुंधती म्हणते की परंतु अशोक असं का करेल, आणि त्या CCTV फुटेजमध्ये अशोक सोबत अभि सुद्धा आहे. नितीन म्हणतो की मला तर अभिवर सुद्धा संशय आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की नाही, अभि असं काही करेल असं मला नाही वाटत. नितीन म्हणतो की अगं अरुंधती, अभि किंवा अशोक या दोघांपैकी हे कोणीतरी केलंय असं तू मानते का? आता मला सांग की जेव्हा तू फोनवर बोलत होती तेव्हा मात्र अभि आणि अशोक दोघंच किचनमध्ये होते, मग त्यात न कळण्यासारखं काय आलंय? मी यशला सुद्धा अभिवर लक्ष ठेवायला लावलंय आणि त्याचं आणि संजनाचं काही बोलणं झालं तर तेही सांगायला लावलंय. अरुंधती म्हणते की मला तर असं वाटतंय की हा विषय आपण इथेच थांबायला हवाय, कारण चो सोडून उगाच संन्यासाला फाशी नको. आपण कशाला उगाच कोणावर आरोप करायचे, असं म्हणून अरुंधती आणि नितीन तिथून निघून जात असतात. परंतु त्याच वेळी अशोकच्या स्टॉलवर आलेली असते संजना, आणि संजना अशोकला काही पैसे देत असते आणि अशोक तिचे काही पैसे परत करत असतो. आता एवढे पैसे अशोक तिच्याकडनं घेत असतो तेव्हा नितीन अरुंधतीला म्हणतो की बघितलं तू सज्जन म्हणत होतीस. अगं अरुंधती, या जगामध्ये लोक पैशासाठी अगदी काहीही करू शकतात. अरुंधती म्हणते की पण संजना आणि अशोकचा काय संबंध? तेव्हा नितीन म्हणतो की आता कळतंय का तुला काय संबंध येतो? इकडे आरोही आणि यश घरी आलेले असतात. तेव्हा आजी विचारते की मग डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा यश म्हणतो की आरोही काही खात नाही. डॉक्टर म्हटले की आरोहीला जरा जेवायला देत जा, ती काही खात नाही, चिमणीसारखं खात असते. कांचन म्हणते की अरे बाबा, मी तिला किती वेळा सांगितलं काहीतरी खात जा, परंतु तिला काही खायचंच नसतं. घरात एवढे सगळं पदार्थ बनलेले असतात, एवढं सगळ्यांचं जेवण बनलेलं असतं. घरात 4 माणसं जरी आले ना तरी सुद्धा जेवून जातील एवढं जेवण असतं. सोबतच घरामध्ये खाऊचे डब्बे तर सारखे भरलेले असतात. ती आरोही अशी आणि ती अनघा तशी, काही खायला नकोच यांना. अनघा म्हणते की आजी आता माझं काय मध्येच? कांचन अनघाला म्हणते की दिवस रात्र त्या जानकीच्या मागे पळत असते, काही खायला नको जीवाला. आणि आरोही, तुझा डाएट फॅट आहे ना तो जरा बंद कर आणि जरा पोटाला खात पीत जा. आता तुझ्या पोटात देशमुखांचा अंश वाढतोय. मला तर बाळ अगदी गुटगुटीत हवंय हा. तेव्हा आप्पा म्हणतात की हो मग पणजीसारखंच अगदी गुटगुटीत झालं पाहिजे बरं का बाळ. त्यावेळी यश आणि आरोही हसत असतात. तेव्हा कांचन म्हणते की उगाच तुम्ही माझी मस्करी करू नका. मी एवढं पोट तिडकीने ह्या सगळ्या गोष्टी सांगते आणि तुम्ही माझी चेष्टा कशाला करताय? आरोही, आता तुला मी जे सांगते ना तेच खायचं. मला हे आवडत नाही ते आवडत नाही असं अजिबात म्हणायचं नाही. सगळे रस अगदी पोटात गेले पाहिजे. तोंड वाकडं करून खा, नाही तर कसंही खा. मी लक्ष देणार नाही म्हणजे नाही, परंतु तुला मात्र खाऊ घालेल एवढं नक्की. यश आरोहीला म्हणतो की आजी बरोबर बोलते हा तू, आणि जर हिने तुझं ऐकलं नाही तर तू मला सांग. कांचन म्हणते की नाही तिला तर ऐकावंच लागेल आणि आजपासून मी तिच्या सगळ्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवणार आहे. माझं जरा पौष्टिक लाडू करून ठेवते. तेव्हा आप्पा म्हणतात की अरे वा कांचन, कर हा पौष्टिक लाडू कर आणि मलाही दे थोडे. कांचन म्हणते की तुम्हाला कशाला हवे पौष्टिक लाडू? तुम्हाला काय गरज त्याची? एकदा आरोहीकडे बघा आणि एकदा स्वतःकडे बघा. तुम्हाला काही गरज नाहीये. चांगले गुटगुटीत आहात तुम्ही. आता या वयात वजन कमी करण्याची गरज तुम्हाला आहे. असं म्हटल्यावर आता यश मात्र मोठमोठ्याने हसायला लागतो. यश हसत हसत सोफ्यावर बसतो. तेव्हा आप्पा म्हणतात की उठ आधी तिला बसू दे सोफ्यावरती. मग आरोही आता सोफ्यावर बसते आणि यश आता उभा राहतो. आप्पा म्हणतात की आला मोठा हसणारा. एकदा की फक्त बाळ जन्माला येऊ दे, मग त्याला मी बरोबर माझ्या टीम मध्ये घेतो, मग आम्ही दोघं मिळून तुला चिडू. अनघा म्हणते की आरोही, जानकीचे जे कपडे आहेत ना ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवते, म्हणजे तुझ्या बाळाला घालायला होतील. आणि जानकी तर किती पटापट मोठी होतीये. आता आणलेले कपडे तिला महिनाभरात टाईट होऊन जातात. कांचन म्हणते की ते काही नाही बाबा, मला नात आहे आता, तर मला नातूच हवाय. यश म्हणतो की आजी आता ते काय आमच्या हातात आहे का? कांचन म्हणते की ते मला काही माहित नाही हा, मला नातू म्हणजे नातूच हवाय. यश म्हणतो की आप्पा याला काय अर्थ आहे? आप्पा कांचनला म्हणतात की अगं कांचन, मुलगा असो नाही तर मुलगी असो, मूल जन्माला येणं महत्वाचं आहे की नाही? कांचन म्हणते की हो ते तर आहेच. आरोही, मी सांगते तसं जर केलं, मी सांगते तसं खाल्लं तर सगळं अगदी व्यवस्थित होईल हा. आरोही म्हणते की हो आजी, तुम्ही म्हणाल तसं मी सगळं करेल. आप्पा यशला हळूच म्हणतात की आता तिच्या होला हो म्हणते ती, परंतु बघ काही दिवसात कांचनला कशी कटाळते ती. इकडे अशोकच्या स्टॉलवर आता अरुंधती आणि नितीन दोघंही आलेले असतात. अरुंधती अशोकला म्हणते की काय रे अशोक, कुठे होतास तू इतक्या दिवस? नंतर कधी रेस्टॉरंटवर आलाच नाही. आता समोर अरुंधतीला बघून अशोक फार घाबरलेला असतो. अरुंधती त्याला म्हणते की काय रे, तुला तर कळलंच असेल आपल्याला आपलं रेस्टॉरंट बंद ठेवायला लावलंय काही दिवस. तुलाही चिंता वाटत असेल. जण चिंतेत आहे, परंतु तुझं मात्र चांगलं चाललंय दिसतंय. तू मस्त वडापावची गाडी वगैरे टाकली आहेस. तेव्हा अशोक घाबरतो आणि म्हणतो की मॅडम, तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला? ते अरुंधती म्हणते की यांनी मला तुझा पत्ता दिलाय आणि हे एक पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्यांनीच तुला शोधून काढलंय, असं ती नितीनबद्दल बोलत असते.
अशोक खूप घाबरलेला असतो. नितीन म्हणतो की काय रे, इतके दिवस तू रेस्टॉरंटमध्ये काय येत नव्हतास? मॅडम मला सांगत होत्या की तुझा फोनही बंद येतोय म्हणून. खूप घाबरलेला असतो. तेव्हा नितीन त्याला म्हणतो की काय तुला इथं बोलता येत नाही का? बरं चल मग आपण चौकीवर जाऊयात. अशोक आता खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो की जाऊ द्या ना साहेब, मी काहीच केलेलं नाहीये, तुम्ही मला का नेताय? नितीन म्हणतो की अशोक, आम्ही रेस्टॉरंटचं सगळं CCTV फुटेज चेक केलंय आणि मॅडमला तर तू खोटं सांगितलं होतंस ना की तिथला एक कॅमेरा बंद आहे म्हणून. तिथला कॅमेरा सुरू होता आणि त्यात सगळं काही रेकॉर्ड झालंय आणि तू काय काय केलंय ना हे सगळं बघितलंय आम्ही. मॅडमनी सुद्धा ते CCTV फुटेज पाहिलंय. हे बघ अशोक, तू जर आम्हाला कॉपरेट केलं आणि सगळं काही खरं खरं सांगितलं तर आम्ही मात्र तुला काहीही करणार नाही. आम्ही फक्त तुला काही प्रश्न विचारू आणि सोडून देऊ. तेव्हा आता अशोक तर खूप घाबरलेला असतो आणि ॲक्टिंग करत असतो की तो एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. नितीनला आता अशोक चांगलाच घाबरलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आप्पा म्हणतात की अरुंधती कुठे राहिली, अजून कशी नाही आली ती? तेव्हा संजना म्हणते की तोंड दाखवायला जागा नसेल राहिली तिला, गेली असेल ती मुंबई सोडून. तेव्हा आप्पा म्हणतात की अरुंधती ही पळून जाणाऱ्यातली अजिबात नाहीये. त्याच वेळी तिथे अरुंधती येते आणि म्हणते की आप्पा, तुम्ही मला अगदी बरोबर ओळखलंय. मग अरुंधती ही अशोकलाही घेऊन आलेली असते आणि अशोकला ती विचारते की सांग अशोक, तुला या मॅडमने नक्की काय सांगितलं? संजना अशोकला शांत राहण्यासाठी सांगत असते. तेव्हा अशोक सांगतो की या मॅडमनी मला सांगितलं की अरुंधती मॅडमच्या डिशमध्ये झुरळ टाकायला. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि संजना आता सर्वांसमोर एक्सपोज झालेली असते. पुन्हा एकदा संजनाची चोरी आता पकडली गेलेली असते. संजनाचं खोटं सगळ्यांसमोर आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढे काय होणार? कारण अनिरुद्धला सुद्धा माहीत नाहीये की संजनाने हे सगळं केलंय. तर अनिरुद्धच आता संजनाला शिक्षा देईल का, की नक्की दुसरं काय होणार हे पुढील भागांमध्ये आपल्याला बघायलाच मिळेल. तोपर्यंत मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.